वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 11 Magnetic Materials Part 1st. Dear students, can you recall what are magnetic lines of force? तर आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्ही स्टडी केलेला आहात. What are magnetic lines of force? These magnetic lines of force is like this. This is N pole, S pole. These are the representation of this magnetic force from N pole to S pole. Magnetic lines of force starts from positive, that is N pole, and ends terminates at S pole. These are the magnetic lines of force, and these lines are always parallel to each other and never cross each other. These are the magnetic lines of force already studied in previous standard. Why magnetic monopoles do not exist? तर हा मॅग्नेटिक जे आहेत एन पोल एस पोल हे डायपोल असतात. हे डायपोल हे पेअर असते, टुगेदर असते. पण मोनोपोल जे सिंगल पोल एक्झिस्टमध्ये नसतो. कारण आपण ॲटॉमिक थिअरी जर पाहिली तर इथं पहा डायग्राममध्ये हा सिंगल एन पोल किंवा एस पोल आपण असं सेपरेट करू शकत नाही. कारण सिंगल ॲटम जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व होतात ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग जे आहेत हे मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. मूव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे हे मूव्हिंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आणि इलेक्ट्रॉन जे ऑर्बिट असतात हे ऑर्बिट ज्यावेळी इलेक्ट्रॉन फिरतो त्यावेळी त्याचे मोशनमुळं रिव्हॉल्युशनमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड एन पोल आणि एस पोल असतं. मग आपण जर सिंगल ॲटम ब्रेक केला तर सिंगल ॲटम ब्रेक केल्यानंतर तो आपण रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे आहे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असत नाही, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड नसतं. त्यामुळे दोन्ही पण पोल व्हॅनिश होतात. त्यामुळे आपण सेपरेट जे आहे we cannot isolate these poles n pole s pole separately. Which materials are used in making magnetic compass needle? आता मॅग्नेटिक कंपास निडल जे आहे ही कंपास निडलसाठी कोणतं मटेरियल यूज करतात? तर आपण मॅग्नेटिक कंपास जे आहे हे कंपास अशा प्रकारचे असते. यामध्ये ही निडल जी असते ही ऑलवेज नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये पॅरल असते. तर हे जे आहेत हे सर्व प्रकारचे मॅग्नेट जे आहेत हे मॅग्नेट्स जनरली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स फॉर एक्झाम्पल सॉफ्ट आयर्न वगैरे तर अशा प्रकारचे सबस्टन्सपासून हे बनवलेलं असते मॅग्नेट्स. नेक्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. हिअर you have studied about magnetic dipole and dipole moment due to a short bar magnet. आपण ऑलरेडी मॅग्नेटिक डायपोल जे आहे आणखीन डायपोल मुवमेंट जे आहे हे शॉर्ट मॅग्नेटविषयी आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहात. Also you have studied about magnetic field due to short bar magnet at any point in its vicinity. तर शॉर्ट मॅग्नेटमुळे असणारं त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे पण आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. या डायग्राममध्ये दाखवले बघा हे डायपोल आहेत एन पोल एस पोल. हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. When a bar magnet is suspended freely it remains along the geographical north south direction. तर बार मॅग्नेट जे आपण बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केला तर फ्रीली सस्पेंड केला तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये ऑलवेज आला नसतो, पॅरल असतो. यामध्ये ह्या एनिमेशन दाखवले पहा. तर हा नॉर्थ साऊथ डायरेक्शनचा हा मॅग्नेट आहे. आपण थ्रेडला कनेक्ट करून आपण जर हा फ्रीली सस्पेंड केला तर फ्रीली सस्पेंड केल्यानंतर हा नेहमी दक्षिण उत्तर दिशेमध्ये पॅरल राहतो. कारण अर्थ इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेट. पृथ्वी स्वतः एक चुंबक म्हणून ॲक्ट होत होते. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आणखीन हा जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डला हा पॅरल असतो, पॅरल राहतो. Next point is torque acting on a magnetic dipole in a uniform magnetic field. तर मॅग्नेटिक डायपोलवरती बाहेरून एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण जर अप्लाय केलं तर त्याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे हे आपण एक्सप्रेशन पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस. हिअर when a small bar magnet of magnetic moment m is placed in a uniform magnetic field B. आता हा बार मॅग्नेट आहे, ॲनिमेशन पण दाखवला, इथं पण दाखवलं हा बार मॅग्नेट आहे. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हे बी हे बाहेरचं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे आणि याची मॅग्नेटिक मोमेंट जे आहे हे स्मॉल एम आहे
हा मॅग्नेटिक मोमेंट. आणखीन बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बीमध्ये हा प्लेस केलेला ठेवलेला आहे. द टॉर्क ॲक्टिंग ऑन अ डायपोल केप्ट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय. आता याच्यावरती हा एम पोल जे आहे, एन पोलला हा प्लस एम असते पोल स्ट्रेंथ, एस पोलचे मायनस एम असते. त्यामुळे ह्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्स जे आहेत इक्वलने अपोजिट आहेत. याचं डायरेक्शनमध्ये फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ज्यावरती फोर्स ॲक्ट होतो एन पोलवरती, एस पोलवरती बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होतो. दोन्ही हे इक्वल आणि अपोजिट फोर्स आहेत. टू इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स देन दॅट बॉडी एक्सपिरियन्सेस टॉर्क. इक्वल आणि अपोजिट फोर्स म्हणजे यावरती टॉर्क ॲक्ट होतो. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं आहे पहा. हा एन पोल इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो, एस पोल इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला आहे. तर हे इकडे ह्या डायरेक्शनमध्ये इकडं हा फोर्स एक्सपिरियन्स करतो, हा इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्यामुळं याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतो आणि हे डिफ्लेक्ट होतं, ट्विस्ट होतं. हा बार मॅग्नेट या डायग्राममध्ये दाखवले बघा. हे मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला अँगल थीटा आहे आणि ॲक्ट होणारा टॉर्कची डायरेक्शन दाखवले इथं याच्यामध्ये. तर ह्याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे टौ बार इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. एम ही मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ आहे, बी हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, टौ हा टॉर्क आहे. जर ए बार क्रॉस बी बार आपण क्रॉस प्रॉडक्ट इथं यूज केला तर एम बार क्रॉस बी बार जे एम बी साईन थिटा येतं. टौ इक्वल टू दिस इज ओनली मॅग्निट्यूड वेअर थिटा इज द अँगल बिटवीन एम अँड बी. मॅग्नेटिक मोमेंट जे इथं दाखवले पहा, मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला अँगल हा थिटा आहे. आणि याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे इथं हा टौ बार इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. हा याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. अँगल पण थिटा, हा टॉर्कमुळे हा डिफ्लेक्ट होतो, ट्विस्ट होतो हा बार मॅग्नेट. Now here, due to the torque, the bar magnet will undergo rotational motion. आता बार मॅग्नेटवरती ॲक्ट होणारं जे टॉर्क आहे त्यामुळं बार मॅग्नेट जे हा रोटेट होतो. Whenever a displacement is taking place, work is being done and is stored in the form of magnetic potential energy. जर ज्यावेळी डिस्प्लेसमेंट होत असतं त्यावर ते ॲटोमॅटिकली वर्क डन होतं आणि हे जे वर्क डन आहे हे वर्क डन मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये त्या मॅग्नेटमध्ये स्टोअर होत असतं. तर मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी जे आहे स्टोअर झालेली त्या मॅग्नेटमध्ये ही यू एम इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू थिटा टौ थिटा डी थिटा. पैकी टॉर्क जे आहे टॉर्क इथं एम बी साईन थिटा येतो, डी थिटा ॲज इट इज आहे. हे इंटिग्रेशन घेतलं आहे, टोटल एनर्जी आपण ॲड केलं आहे 0 टू थिटापर्यंत. डिप्लेक्शन झाल्यानंतर 0 टू थिटा एवढं डिप्लेक्शन झाले तर त्यावेळी झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन त्या मॅग्नेटमध्ये पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणि ती पोटॅन्शियल एनर्जी आहे हे यू एम आहे, मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी, एम बी साईन थिटा डी थिटा. तर एम बी जे आहे इथं कॉन्स्टंट आहे, आउट ऑफ इंटिग्रेशन घेतलं. साईन थिटा डी थिटाचं इंटिग्रेशन जे आहे हे मायनस कॉस थिटा येतं. यू एम दिस इज मायनस एम बी कॉस थिटा. दिस इज द पोटॅन्शियल एनर्जी स्टोर्ड इन दिस डायपोल मॅग्नेट. आता यामध्ये आपण स्पेशल केस पाहू. पहिली केस आहे वेन थिटा इक्वल टू 0 दॅट इज एम अँड बी आर पॅरलल दॅट इज कॉस 0 इक्वल टू 1. आता यामध्ये आपण मॅग्नेटिक थिटा हा मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड ह्यामधला अँगल असतो. तो आपण जर 0 कन्सिडर केला याचं मिनिंग काय, मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे पॅरलल आहेत. म्हणजेच थिटा 0 असतं, कॉस 0 1 येतं. मग कॉस 0 1 असल्यामुळं फक्त हे यू एम जे आहे हे यू एम हे मायनस एम बी इतकं येतं. आणि हे जे आहे मिनिमम पोटॅन्शियल एनर्जी अँड इज इन द मोस्ट स्टेबल स्टेट. तर ही या बार मॅग्नेट जे आहे ह्याच्यामध्ये असणारी मिनिमम पोटॅन्शियल एनर्जी आहे. आणखी ही मोस्ट स्टेबल स्टेट असते याच्यामध्ये. नेक्स्ट केस सेकंड आहे वेन थिटा इक्वल टू 180 डिग्री दॅट इज एम अँड बी आर अँटी पॅरलल. म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे दोन्ही जर एकमेकाला अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील त्यावेळी थिटा हा 180 असतो. मग कॉस 180 जे आहे कॉस 180 -1 येतं. इथं कॉस 180 -1 आहे. हे -1 आणखीन हे मायनस प्लस होतं म्हणजे यू एम जे आहे यू एम इक्वल टू प्लस एम बी हे येतं. आणखीन इथं ही जी एनर्जी आहे मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम पोटॅन्शियल एनर्जी आहे अँड दस इज इन द मोस्ट अनस्टेबल स्टेट. तर ही अनस्टेबल एनर्जी असते. तर ही मॅक्झिमम पोटॅन्शियल एनर्जी इन दिस बार मॅग्नेट. थर्ड केस वेन थिटा इक्वल टू 90 दॅट इज एम अँड बी आर परपेंडिक्युलर दॅट इज कॉस 90 इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही जर मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही जर एकमेकाला 90 डिग्री अँगल करत असतील, परपेंडिक्युलर असतील, तर त्या केसमध्ये थिटा 90 असतो, कॉस 90 0 येतं. त्यामुळे हे टोटल एनर्जी जे ही 0 येते. तर ह्याच्यामध्ये यू एम जे हे यू एम 0 येतं, आणखीन 0 पोटॅन्शियल एनर्जी येते. मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी ही मॅग्नेटिक पोटॅन्शियल 0 येते. आपण यामध्ये 3 स्पेसिफिक केस बघितल्या आणि याच्यापेक्षा वेगळा अँगल जर असेल तर तो अँगल आपण टाकल्यानंतर आपल्याला त्या पोझिशनची
मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी आहे, ही मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येते युजिंग दिस एक्सप्रेशन UM इक्वल टू मायनस MB कॉस थिटा. ह्या एक्सप्रेशनवरून आपण मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी ॲट एनी पोझिशन एनी इन्क्लिनेशनसाठी काढू शकतो. पण आपण इथं 3 स्पेशल केस बघितल्या, थीटा 0ला, थीटा 180 आणि थीटा 90 डिग्री. ह्या 3 वेगवेगळ्या केसमध्ये आपण मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी ह्या डायपोल मॅग्नेटची पाहिली. द बार मॅग्नेट इज सस्पेंडेड युजिंग इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. तर आपण इथं बार मॅग्नेट जे आहे, हा बार मॅग्नेट आपण जर इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला सस्पेंड करून ठेवला, अडकून ठेवला, तर ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा, हे इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. या इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला हा आपण बार मॅग्नेट जे आहे NS पोलचा हा बार मॅग्नेट आपण सस्पेंड करून ठेवला आहे, फ्रीली सस्पेंड केला आहे. फ्रीली सस्पेंड केल्यानंतर याला बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर याला आपण जर ट्विस्ट केला, ट्विस्ट झाल्यानंतर तर याच्यावरती the magnet rotates through angle and then becomes stationary because the restoring torque opposite to the deflecting torque. आता याला आपण जर थोडा ट्विस्ट केला, रोटेट केला, तर थोड्या वेळानंतर रोटेट होऊन स्टॉप होतो, कारण इथं रिस्टोरिंग टॉर्क जे आहे आणखी डिफ्लेक्टिंग टॉर्क जे आहे हे एका इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये इन इक्विलिब्रियम बोथ द टॉर्क्स बॅलन्स, एका ठराविक इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये हे बॅलन्स होतात. रिस्टोरिंग टॉर्क हा डिफ्लेक्टिंग टॉर्क इतका असतो. त्यामुळं रिस्टोरिंग टॉर्क जे आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क जे आहे, टॉ इक्वल टू I इंटू d² थीटा बाय dt स्क्वेअर हा डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे. टॉ इक्वल टू मायनस MB साइन थीटा हा रिस्टोरिंग टॉर्क आहे. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन रिस्टोरिंग टॉर्क इक्वल टू डिफ्लेक्टिंग टॉर्क, म्हणून आपण दोन्ही टॉर्क जे इक्वेट केले, रिस्टोरिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क, I d² थीटा बाय dt स्क्वेअर इक्वल टू मायनस MB साइन थीटा. इथं थीटा जर व्हेरी स्मॉल असेल तर साइन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल थीटा येतं. त्यामुळे आपण हे साइन थीटा जे आहे, ह्या साइन थीटामध्ये आपण थीटानं रिप्लेस केलं. रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. याच्यामध्ये टर्म्स रिअरेंज केलं, म्हणजे हे I जे आहे, I आपण इकडे डिनॉमिनेटरला आणलेलं आहे, तर I डिनॉमिनेटर आल्यानंतर लिहिताना आपण सेपरेट थीटा लिहिलं येतं. तर d² थीटा बाय dt स्क्वेअर इक्वल टू मायनस MB थीटा बाय I. तर याच्यामध्ये d² थीटा बाय dt स्क्वेअर हे जे आहे हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, थीटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. की इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड दिस अँग्युलर ॲक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. हे मायनस साईन जे आहे, मायनस साईनचं मिनिंग हे अँग्युलर ॲक्सेलरेशन नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असतं. आणखी अँग्युलर ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. दिस इज द अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन दॅट इज SHM ॲनालॉगस टू लिनियर SHM गवर्न बाय द इक्वेशन. तर ही लिनियर इक्वेशन जे आहे d² x बाय dt स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x हे लिनियर SHMचं इक्वेशन आहे. लिनियर SHMमध्ये d² x बाय dt स्क्वेअर हे लिनियर ॲक्सेलरेशन आहे, आणखी x हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. इथं लिनियर ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अँड लिनियर ॲक्सेलरेशन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. तर इथं हे जे आहे हे लिनियर SHM आहे. सिमिलर इथं ॲनालॉगस जे आहे, इथं लिनियर ॲक्सेलरेशनच्या ऐवजी इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. x हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, थीटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. हे d² x बाय dt स्क्वेअर हे लिनियर ॲक्सेलरेशन आहे, d² थीटा बाय dt स्क्वेअर हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. त्यामुळे हे ॲनालॉगस लिनियर SHM आणखी हे अँग्युलर SHM आहे. मग सिमिलरली आपण ह्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर जे आहे, इथं हे ब्रॅकेट जे आहे MB अपॉन I हे जे ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू MB बाय I. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ओमेगा इक्वल टू अंडर रूट MB अपॉन I. M हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, B हे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, I मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर ह्या डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्कमध्ये याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वेशन अंडर रूट MB अपॉन I आहे. आणखीन ह्याचे जे अँग्युलर SHM होते, ह्या अँग्युलर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे हे डिफरन्शियल इक्वेशन d² थीटा बाय dt स्क्वेअर इक्वल टू मायनस MB बाय I थीटा, किंवा ह्यालाच आपण d² थीटा बाय dt स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा असं येतं. हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस अँग्युलर SHM आहे. याच्यामध्ये आपण ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा पाहिली. ह्या बार मॅग्नेट जे आहे हे बार मॅग्नेट डिफ्लेक्टिंग आहे या केसमध्ये. द टाइम पिरियड ऑफ अँग्युलर एक्सोल्युशन्स ऑफ द बार मॅग्नेट विल बी. आता आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर आपण टाइम पिरियड जे आहे ह्याचा हा टाइम पिरियड t इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं, तिथं पुट केल्यानंतर
2 पाय ॲज इट इज, ओमेगा जे इन्व्हर्ट केल्यानंतर अंडर रूट आय बाय एम बी येईल. दिस इज द टाईम पिरियड ऑफ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. जो काय बार मॅग्नेट ऑसिलेशन करतोय त्या ऑसिलेशनची टाईम पिरियड जे आहे, हा टाईम पिरियड म्हणजे टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, वन व्हायब्रेशन. एका व्हायब्रेशनसाठी किंवा एका ऑसिलेशनसाठी लागणारा टाईम जे आहे त्याला आपण कॅपिटल टी म्हणतो, आणि तो 2 पाय अंडर रूट आय बाय एम बी इतका येतो. आय हे मोमेंट ऑफ एनर्जी आहे, एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी हे मॅग्नेटिक फील्ड, 2 पाय कॉन्स्टंट आहे, टी हा टाईम पिरियड आहे. हा आणखीन आपण पोटॅन्शियल एनर्जी व्हर्सेस अँग्युलर पोझिशन ऑफ द मॅग्नेट हे पाहायचं आहे. तर अँग्युलर पोझिशन जशी चेंज होईल ही निगेटिव्ह एनर्जी इन्क्रीज होत जाईल, झिरो होईल. त्याच्यानंतर परत हे एम बी जे आहे हे पॉझिटिव्ह होतं. तर झिरो अँगल जे आहे, तर अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड जे हा झिरो असेल त्यावेळी एनर्जी जी आहे मायनस एम बी असते. ज्यावेळी 90 असते त्यावेळी झिरो असते एनर्जी. आणखीन 180ला पॉझिटिव्ह एम बी असते. तर हा अँगल जे आहे हे पोटॅन्शियल एनर्जी व्हर्सेस अँग्युलर पोझिशन जे आहे, अँग्युलर पोझिशन जशी वाढत जाईल तशी पोटॅन्शियल एनर्जी कशी वाढते याचा आपण इथं ग्राफ पाहिलेला आहे. हा ग्राफ आहे. दिस मायनस एम बी टू 0 अँड 0 टू प्लस एम बी अशी एनर्जी चेंज होते. ज्यावेळी अँगल 0 टू 90 अँड 90 टू 180 डिग्री अँगल जे आहे असं चेंज होईल अँग्युलर पोझिशन. त्या पोझिशनप्रमाणे याची पोटॅन्शियल एनर्जी आहे ही पोटॅन्शियल एनर्जी पण ह्याप्रमाणे चेंज होत असते. नेक्स्ट वन इज व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर. आता व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर जे आहे हे याची ही डायग्राम आहे आणि करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर इज यूज्ड फॉर द कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटचं मॅग्नेटिक मोमेंट स्मॉल एम आणखीन त्याचं मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी हे कंपॅरिझन करण्यासाठी व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर यूज करतात. आणखीन दिस डिव्हाइस वर्क्स ऑन द प्रिन्सिपल that whenever a freely suspended magnet in a uniform magnetic field is disturbed from its equilibrium position, it starts vibrating about the mean position. जर आपण इक्विलिब्रियम पोझिशनला बार मॅग्नेट किंवा फ्रीली सस्पेंड करून ठेवलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ते डिस्टर्ब झाल्यानंतर व्हायब्रेशन स्टार्ट होतं. ह्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल वापरतात. इट कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जे आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बी एच हे मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर यूज करतात. तर याच्यामध्ये बघा हा व्हायब्रेशन मॅग्नेट आहे. हा याच्यामध्ये इनसाईडला इथं हा आपण इथं मॅग्नेट ठेवला. मॅग्नेट ठेवल्यानंतर आपण त्याला जर बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती अप्लाय केल्यानंतर हा मॅग्नेट ठेवला इनसाईडला. पहा इनसाईडला मॅग्नेट ठेवल्यानंतर हा फ्रीली सस्पेंड करून ठेवल्यावरून हा इक्विलिब्रियम पोझिशनसाठी बाहेरचा हा मॅग्नेट आहे. ह्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड जर आपण ह्याला अप्लाय केल्यानंतर हा व्हायब्रेशन स्टार्ट करतो, ऑसिलेशन स्टार्ट करतो. हा मॅग्नेट असे ऑसिलेशन होतं. आपण ह्या ऑसिलेशनचा यूज करून इथं टाईम पिरियड जे आहे टाईम पिरियड फ्रिक्वेन्सी मेजर करून आपण ह्याच्यावरून आपण मॅग्नेटिक मोमेंट जे आहे मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे आपण कम्पेअर करू शकतो. किंवा अर्थचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड जे आहे हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड हे पण मेजर करू शकतो. आणि याच्यामध्ये तर बाहेरून एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर बार मॅग्नेट ठेवल्यानंतर हा ऑसिलेट होतो, व्हायब्रेट होतो. हे प्रिन्सिपल ह्यामध्ये वापरतात व्हायब्रेटिंग मॅग्नेटोमीटरमध्ये. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.